बाकीच्या ठिकाणी करावा ना. आधी लोढा जे आहेत ना त्यांच्या मोठ्या पद्धतीनं मुंबईमध्ये मोठे मोठे टावर्स आहे, सगळ्यात आधी तिथं सुरू करावा ना त्यांना. शेतकऱ्यांना अजूनही 30% शेतकऱ्यांना त्या गोष्टीची मदत मिळाली नाही याचं पुन्हा आलेलं आहे. अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. 30% नाही, जी शेतकऱ्यांना मदत मिळाली, जी जाहीर केली, याच्यापेक्षा अतिशय तुटपुंजी मदत आहे. सरकारने 31,800 कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे. 31,800 कोटी कोणाला दिले दाखवावं. सरकारने 31,800 कोटी रुपये कुठेही दिलेले नाही. ज्याला 20 द्यायला पाहिजे त्याला 5 दिले, ज्याला 50 द्यायला पाहिजे त्याला 10 दिले, ज्याला 1 लाख द्यायला पाहिजे त्याला 20,000 दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेशी जी जाहीर केलेली मदत मिळाली नाही. आणि अजून 50%च्या वर शेतकऱ्यांना 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही. इंटरेस्टिंग आहे, अजित पवार आणि रोहित पवारांच्या एकत्रित नृत्याचा मी 2024ला शिकार झालो असं राम शिंदे म्हणतात. म्हणजे ऍक्च्युली तो लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झालाय सध्या, अजित पवार आणि रोहित पवारांचा. अजित पवारांच्या मुलाचं लग्न होतं त्यावर हे असं बोलतंय. शेवटी अजित पवार, रोहित पवार काका पुतणे आहेत ना. काका पुतण्याने एखादा कुठं आनंद साजरा केला असेल, पक्ष राजकारण हे स्वतंत्र असतं, असं केलं असेल तर राम शिंदे साहेबांना त्याच्यात काही वेगळं वाटू नये असं मला तरी वाटतं. त्यांचे जे हाल झाले राजकीय त्यावर ते म्हणतात की त्यांच्या गोष्टीचा मी शिकार झालो. मला असं वाटतं आता ते विधान सभेत पडले जरी असले तरी विधान परिषदेचे सभापती होणं हे एक मोठी जबाबदारी आहे मला असं वाटतं. त्यामुळं त्याच्यात त्यांचे हाल झाले असं त्यांनी स्वतःला मानून घेणं हे चुकीचं आहे. विधान परिषदेचे सभापती हे मला असं वाटतं राज्यपाल मुख्यमंत्र्यानंतर त्याच्या आधीही विधान परिषद सभापतीचा शिष्टाचार असतो. त्यामुळं राम शिंदे राजकीयदृष्ट्या का म्हणतात हा मला पडलेला प्रश्न आहे. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना सोबत घेऊन स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. किती रामदास आठवले रामदास आठवलेंचा पक्ष भाजपबरोबर जाऊन खूप महाराष्ट्रात फोपावलेला आहे. महाराष्ट्रात त्यांच्या पक्षात एकही गाव उरलं नाही की रामदास आठवलेंचा पक्ष पोहोचला. स्वतःच्या मंत्रिपदासाठी सगळा पक्ष धावणीला बांधणारे आणि शिवसेनेला हे शिकवणं मला असं वाटतं फारच मोठं शहाणपण आहे. सोयाबीनला हमीभाव मिळत नाहीये आणि त्यात आता दक्षिण आफ्रिकेतनं आपण मोठ्या प्रमाणात सोयाबीन आयात करतो. 1-2 दिवसात येऊन घडते. हे पहा, सोयाबीन, कापूस, ऊस या तिन्हीचे प्रश्न आत्ताच्या घडीला ऐरणीवर आहे. सोयाबीनचा भाव सरकारने जो जाहीर केला, प्रत्यक्षात व्यापारी काय भावाने खरेदी करतात हा एक प्रश्न आहे. आता तोही जर आयात झाला अशा पद्धतीनं तर सोयाबीनचा भाव आणखी पडेल. तसंच कापसाचं आत्ताच्या घडीला झाले. कापसाचं अतिवृष्टीमुळे कापसाचं नुकसान झालं, पण जो कापूस आला त्याच्या प्रतवाऱ्या वेगवेगळ्या करून शेतकऱ्यांचा कापूस कमी प्रतीचा दाखवून त्याची सुद्धा लूटमार आत्ताच्या घडीला होते. ऊसाचं सुद्धा तसंच झालेलं आहे. ऊसाचे भाव कारखाने जर बघितले तर शेतकऱ्यांना लुटण्याचंच काम सध्याच्या घडीला करतं आणि सरकार या सगळ्या गोष्टी बघते उघड्यावर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.